बनवणार आहोत गाजरांचा हलवा। हिवाळा आलाय आणि गाजराचा हलवा नाही बनवला असं तर होऊच शकत नाही। आणि आज बाजारात आलेले मस्त मस्त फ्रेश असे गाजर सगळीकडेच उपलब्ध आहे। तुम्ही पण आणा, बनवा आणि घरच्यांना पण खाऊ घाला। तर चला तर मग आज गाजराच्या हलव्याची आपण रेसिपी ट्राय करूया। माझी पद्धत काय आहे ही मी तुम्हाला सांगते। चला तर मग 1 किलो छान असे फ्रेश असे गाजर मी आणलेले आहे। त्याला छान 4-5 पाण्याने मस्त स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यावर जे छोटे छोटे रूट्स असते ना ते पण मी काढून घेतलेले आहेत। तुम्ही पण तसंच करा, स्वच्छ धुवा, रूट्स काढा, किसून घ्या। आणि माहित आहे गाजर छान बारीक बारीक अशा पद्धतीने ते किसून घ्यायचे आहे। आणि मी इथे मस्त 1 किलो गाजर फ्रेश असे गाजर बाजारातून आणले होते, त्याला छान बारीक किसणीने किसून घेतलेले आहे। आणि हे बघा एवढे सारे झाले आहे ते। चला तर मग आता आपण याची रेसिपी चालू करूया। तर कशा पद्धतीने बनवायचं हे मी तुम्हाला सांगते। आणि तुमच्याकडे मस्त असं गावरान तूप असेल गाईचं किंवा म्हशीचं पण चालते, पण मी रेकमेंड करते तुम्हाला की तुम्ही गाईचंच तूप घ्या। असं छान मस्त तुपात आपण हलवा बनवला ना ते त्याची चव खूप काही वेगळीच येत असते। तर चला तर मग आपण चालू करूया आपली रेसिपी। कढई घेतली आहे, थोडी अशी गरम झाली आहे की नाही बघायचं। आणि त्याच्यात आपलं असं तूप, गावरान तूप जेवढं हवं असेल आपल्याला तेवढं आपण याच्यात टाकून घ्यायचं। अशा पद्धतीने तूप घ्यायचं, म्हणजे तुमचा अंदाज समजते तुम्हाला 1 किलो गाजराला किती तूप लागेल, काय लागेल। आपल्याला तसं पण नंतर पण ॲड करता येते, पण आपण इथे अचूक प्रमाण पहिलेच घ्यायचं। अशा अंदाजाने तुम्ही इथे तूप घेऊ शकता, नंतर पण ॲड करू शकता, असं काही नाही आहे। आणि आपलं सगळं तूप छान वगैरे असं गरम झाल्यानंतर तुम्ही याच्यात ड्रायफ्रुट्स पण ॲड करू शकता, म्हणजे काजू, बदाम, आपले जे काही ड्रायफ्रुट्स आहेत ते पण ॲड करू शकता। ह्या स्टेजला तुम्ही आता ॲड करता येते तुम्हाला, पण तुम्ही नाही केलं तरी चालेल, स्किप केलं तरी चालेल। मी इथे टाकत नाही आहे, मी स्किप करत आहे, कारण की अद्वैला नाही आवडत ड्रायफ्रुट्स वगैरे याच्यामध्ये। अशा प्रकारे इथे झालं आहे। आता आपण ह्या स्टेजला आपण हे सगळं टाकून घेऊया, गाजरचे काप वगैरे छोटे छोटे। आपल्याला दिसताना हे भरपूर दिसते, पण जेव्हा आपला हलवा बनतो ना ते खूप कमी प्रमाणात बनते, म्हणजे यांची क्वांटिटी खूप कमी होऊन जाते। बघू शकता आताच टाकलं तेव्हा किती सारं वाटत होतं आणि आता हे किती कमी झालेलं आहे। आपल्याला इथे झाकण वगैरे नाही ठेवायचं आहे, अशाच पद्धतीने हलवत राहायचं आहे। म्हणजे आपल्याला 5-6 मिनिट तरी साधारण आपल्याला इथे लागेलच, कारण की पूर्ण व्हायला छान मस्त तुपात मिक्स व्हायला। तर बघू शकता घेताना आपली क्वांटिटी किती जास्त होती आणि आता बघा किती कमी आहे। अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण छोटे चिमटपर्यंत आपल्याला ते असंच याला हे हलवत राहावं लागेल। आणि बघा किती छान याला कलर पण आता बघा किती मस्त आलेला आहे। अशाच प्रकारे पूर्ण होतपर्यंत आपल्याला हे करत राहायचं आहे। आपल्याला झाकण वगैरे ठेवायचं नाही आहे, आपल्याला अशाच प्रकारे हलवा करायचा आहे पूर्ण। छान मस्त असं परतून परतून घेतलेलं आहे, बघा काय सुंदर दिसते। आहा, मस्त दिसून राहिलं। आणि याला छान असं थोडं थोडं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे। अशाच प्रकारे थोड्या वेळ अजून 2-3 मिनिट याला छान असं परतून परतून घ्यायचं। आणि थोडं असं चिमल्यासारखं झालं की त्याच्यामध्ये आपण थोडं दूध ॲड करायचं। दूध जास्त प्रमाणात नाही, कमी प्रमाणात ॲड करायचं आहे। अशा प्रकारे मस्त असं छान असं परतून घ्यायचं आहे। काय कलर आलेला आहे याला, बघा किती छान कलर आलेला आहे, मस्त असा कलर आलेला आहे। अशाच प्रकारे ह्या स्टेजला आपण याला थोडा गॅस कमी करून घ्यायचा, म्हणजे लागण्याची वगैरे शक्यता ही कमी प्रमाणात असते, जास्त प्रमाणात असते, सॉरी कमी प्रमाणात नसते, जास्त प्रमाणात असते। अशा स्टेजला आपण याला थोडं कमी फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे, म्हणजे आणि सारखं याला असं परतून परतून घ्यायचं आहे, म्हणजे कुठे लागण्याची शक्यता ही आपल्याला कमी प्रमाणात होऊ शकते। अशा स्टेजला आणि कोणाकोणाला हलवा आवडतो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा।
आणि माझा हलवा कसा झालेला आहे, माझी पद्धत तुम्हाला आवडली आहे का हे पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि छान असा मी ड्रेस वेअर केलेला आहे. हा ड्रेस कसा वाटला ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. चला तर मग जोक्स पार्ट, पण आपल्या इकडे हलवा आता तयार होत आहे. हे बघा आपल्याला घेताना किती जास्त वाटत होता 1 किलो, आणि आता झाला बघा किती कमी, म्हणजे क्वांटिटी किती जास्त कमी झाली आहे हे बघू शकता तुम्ही. कारण की ते गाजर घेताना आपल्याला असं वाटते किती मोठे आहे, शिरल्यावर थोडं चिमतात, पुन्हा भाजलं की पुन्हा चिमून जातात, आणि आपण परतून घेतलं पुन्हा अजून चिमतात. तर अजून आता बघा ह्या स्टेजला तर काहीच नाही आहे. पुन्हा आपण जेव्हा याच्यात दूध आणि साखर ॲड करू तेव्हा तेव्हा तर थोडा एवढाच होऊन जाईल आपला छान. तर बघा किती छान मस्त असा कलर याला आलेला आहे, छान मस्त झालेला आहे, वाव झालेला आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये थोडं दूध ॲड करायचं आहे. थोडं दूध ॲड केल्यानंतर असंच आपल्याला ठेवून 5-10 मिनिट याला दुधामध्ये छान असं होऊ द्यायचं आहे. चला तर आपण ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये आता थोडं दूध ॲड करूया. आणि छान नंतर दूध ॲड केल्यानंतर मी थोडंसंच दूध इथे ॲड केलेलं आहे, जास्त दूध नाही केलेलं आहे. अशा प्रकारे याला छान मस्त असं परतून घ्यायचं आणि छान सगळं मिक्स वगैरे करून घेतल्यानंतर याला नाही का छान मस्त झाकून ठेवायचा 5-10 मिनिट. झाकल्यानंतर बघा किती छान मस्त वाटत आहे. आपण छान भाजलं ना, याला छान परतून वगैरे घेतलं ना तुपामध्ये, याची चव ही काही वेगळीच असते. म्हणून जेवढं होईल तेवढं शक्यतो तुम्ही याला छान असं भाजून घ्या, परतून घ्या याच्यामध्ये तुपामध्ये. छान तुपाचा फ्लेवर छान सुटू द्या त्याला. हे बघा तुपाचा फ्लेवर बघा किती छान पद्धतीने आलेला आहे. याला कलरही बघू शकता तुम्ही, याला किती मस्त आलेला आहे. ह्या स्टेजला आपण याला आता मस्त झाकून ठेवूया. आता आपण याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. 5-10 मिनिट याला असंच होऊ द्यायचं आहे. झाकण वगैरे उघडून बघायची गरज नाही आहे, पण तरी तुम्हाला वाटत असेल तरी तुम्ही याला उघडून बघू शकता आणि परतू पण शकता. कारण कुठं लागलंय काय, म्हणजे कोणाची कढई वगैरे काय असते ते याच्यावर डिपेंड असते. तशा प्रकारे तुम्ही याला परतून पण घेऊ शकता. पण मला तरी असं वाटते की याला ओपन करायची गरज नाही, कारण आपण दूध टाकलेलं आहे. दूध छान त्याच्यामध्ये मिक्स झालंय, त्याचा एकजीव झालाय की ते त्याला फ्लेवर पण खूप छान पद्धतीचा येते. आणि आपण नंतर त्याच्यामध्ये थोडी साखर ॲड करू शकतो. तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या की साखर तुम्हाला किती वगैरे लागेल. मी इथे 2 वाट्या साखर घेतलेली आहे. वाटीच्या अंदाजाने मी तुम्हाला इथे वाटी पण दाखवेल, त्या अंदाजाने मी इथे साखर घेते. कारण की गाजर हे गोड असते, म्हणून त्याच्यामध्ये कमी प्रमाणात जेवढी तुम्ही साखर टाकाल ना तेवढाच ते सुवास देते. कारण की जास्त साखर पडली की त्याची चव ही खूप वेगळी होऊन जाते आणि ते आपल्याला पाक अशा पद्धतीने लागते. म्हणून तुम्ही जेवढं होऊ शकता तेवढी थोडीशी क्वांटिटी साखरेची कमीच ठेवा. आपण दूध पण त्याच्यात ॲड केलेलं आहे, आपले ड्रायफ्रुट्स पण ॲड होतात आणि नंतर गाजर पण गोड असते. अशा रीतीने ते जास्त गोडवटपणा येते त्याला. म्हणून जेवढे होईल तेवढेच तुम्ही साखर त्याच्यामध्ये ॲड करा शक्यतो. मी इथे माझं प्रमाण दाखवत आहे. आता मी 1 किलो गाजर घेतले, त्याच्या अंदाजाने मी 2 किंवा 3 किंवा 2.5 वाटी अशा अंदाजाने मी याच्यामध्ये साखर ॲड करणार आहे. ते मी तुम्हाला समोर दाखवतेच. आता आपले हे होत आहे 5-10 मिनिट, याला छान 5 मिनिट साधारणपणे याला 5 मिनिट तरी अशाच पद्धतीने याला होऊ द्यायचं आहे. चला तर आता आपले 5-10 मिनिट झालेले आहे. आता आपण बघू की दूध सगळीकडे मस्त छान पुरलंय वगैरे, गाजराने दूध ओढलंय वगैरे. अशा प्रकारे ह्या स्टेजला आपण बघूयात. येतं हे बघ किती छान प्रकारे दूध वगैरे आपल्या याला पुरलेलं आहे. आता ह्या स्टेजला आपण काय करायचं, याच्यामध्ये साखर ॲड करायची. तर किती साखर ॲड करायची हे मी तुम्हाला सांगते. मी आता घेतलेली आहे 1 किलो गाजरला पावभर साखर घेतलेली आहे. नाही तसा अंदाज आला तर तुम्ही अशा वाटीने, ह्या साईजच्या वाटीने सुद्धा तुम्ही मोजून टाकू शकता. मी ह्या साईजच्या वाटीने 2-2.5 वाटे इथे साखर घेतलेली आहे. तुम्ही कमी जास्तही करू शकता टाकताना वगैरे. आता ह्या स्टेजला आपण इथे साखर टाकून घेऊया. जर तुम्हाला वाटत असेल की साखर जास्त होत आहे तर तुम्ही कमी पण करू शकता. हे बघा किती छान लवकर मेल्ट होते आणि नंतर साखर टाकल्यानंतर सुद्धा याचा कलर हा खूप बदलतो, वेगवेगळा होत जातो. कारण प्रत्येक स्टेजला कलर हा बदलतच असतो.
1 किलो गाजरला पाव किलो साखर ही व्यवस्थितरित्या पुरल्या जाते. नसन तुम्हाला वाटत तर तुम्ही थोडी थोडी त्याच्यामध्ये ॲड करू शकता, पण मला असं वाटते की मी आता ह्या स्टेजला इथे साखर ॲड करायला नको. जेवढी मी साखर इथं 2 वाट्या ॲड केलेली आहे ती भरपूर झालेली आहे. हे बघा, तरी मी थोडी साखर अजून ठेवलेली आहे की अंदाज बघूया अंदाजाने. तर मला असं वाटत नाही आता की मी आता डबल याच्यात साखर ॲड करायची गरज वगैरे आहे, कारण की याचा बघा कलर व्यवस्थित आलेला आहे. आणि बघा घेताना आपली क्वांटिटी किती जास्त होती ना, आता किती कमी आहे बघा. असं छान सगळं मिक्स करून घ्यायचं आणि किती लवकर सगळं मेल्ट होतात ना. बघा कलर पण याचा छान असा चेंज व्हायला लागलेला आहे. आणि ह्या स्टेजला आपण याच्यात थोडी वेलची पूड पण ॲड करू शकतो. मी याच्यात थोडी वेलची पूड अशी ॲड करणार आहे साखरमध्ये मिक्स करून. आता इथे आपला गाजराचा हलवा असा प्रकारे रेडी झालेला आहे. खा, मस्त रहा, स्वस्त रहा. रोज वेगवेगळ्या डिशेस ट्राय करत जा. तुम्ही सुद्धा खा, तुमच्या घरच्यांना सुद्धा खाऊ घाला. आणि असेच माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपला इथे गाजराचा हलवा रेडी आहे. आता ह्या स्टेजला आपण इथे गॅस बंद करूया. गाजराचा हलवा प्लेटमध्ये सर्व करूया आणि याची टेस्ट घेऊन बघूया की कसा दिसतोय. आहा, वास वगैरे सुवा मस्त आलेला आहे. खूप छान पद्धतीचं येत आहे. बघा किती सुंदर दिसत आहे. तुम्ही पण बघू शकता. आता मी इथे याला टेस्ट करून बघते. मला गरम गरम खूप छान पद्धतीचं असं खायची इच्छा होते ह्या स्टेजला इथे. कमाल पद्धतीचा आपला गाजराचा हलवा झालेला आहे. असंच तुम्ही पण ट्राय करून बघा नक्की आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुमचा गाजराचा हलवा कशा पद्धतीने झाला आहे. माझी रेसिपी यूज करून तुम्ही कशा पद्धतीने केलेला आहे हे पण तुम्ही मला नक्की सांगा. आणि बघा किती छान आपला गाजराचा हलवा रेडी झालेला आहे. आता मी पण एन्जॉय करते, तुम्ही पण एन्जॉय करा. आवडला असेल तर मला नक्की सांगा. चला तर मग बाय बाय, भेटूया नंतर.